Okay. Hello, everyone. Just tell me whether the screen is visible or not and whether my voice is audible or not. Hello. ओके. सो मला फक्त एवढं सांगा, आतापर्यंत आपल्या आयसोचे किती प्रॉब्लेम झाले? हॅलो. कोणाकडे काउंट आहे का? आपण आतापर्यंत किती प्रॉब्लेम कंडक्ट केले आयसोमेट्रिकचे? मी युट्यूबला काल एक सोडला आहे, थोडासा मोठा आहे तो प्रॉब्लेम. तो युट्यूबला सोडला, छोटे छोटे प्रॉब्लेम लेक्चरला कंडक्ट करायला लावले. ठीक आहे. कोणाकडे आहे का काउंट? हॅलो. 5. युट्यूबचं पकडून, युट्यूबचे 2 पकडून. ओके. ठीक आहे. अनेक 2 प्रॉब्लेम आज बघू आणि मग रिव्हिजन स्टार्ट करू आपण. म्हणजे बाकीचे जे चॅप्टर आहेत, परत मग ऑर्थो आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे. तुमचं काय मत आहे बघू. दुपारी प्रॅक्टिकलला डिस्कस करू आपण ते. जर तुम्ही म्हटला नाही सर आम्हाला YouTubeला व्हिडिओ करून द्या, तर मी तिथं सुद्धा द्यायला तयार आहे. जर म्हटला नाही लाईव्ह घ्या, तर लाईव्ह घेऊ. ठीक आहे. आता here is the problem, this is the question. Okay. Here you can observe that this particular problem is having the origin somewhere at here. Here the origin आहे बघा component ची. This is the origin of the component O in the front view. This is the front view, friends. Okay. And this one is the top view. So here towards the left side of origin, if you'll see, the length is there and the top view. So ही जर लेफ्ट साइड झाली origin ची किंवा component ची, ओरिजिनच्या लेफ्टला लेंथ आहे आणि टॉप व्ह्यू मध्ये जर बघायला गेला तर ही राईट साइड असेल, कारण इथं तुमचं ओरिजिन आहे फ्रेंड्स. ओके. टॉप व्ह्यू मध्ये जर बघायला गेला तर इथं ओरिजिन आहे, इकडं राईट साइड असेल, म्हणजे ही आपली कॉम्पोनंटची राईट साइड असेल. आपण टोटल हाईट आणि लेंथ आणि विड्थ कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये टोटल लेंथ आपल्याला लागणार आहे, बघा ती किती आहे फ्रॉम द ओरिजिन. मी थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला कॉम्पोनंट दिसेल. जस्ट अ मिनिट. ओके. सो इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकता कॉम्पोनंट मध्ये ओच्या लेफ्टला या कॉर्नर पासून ही सेंटर लाईन जी दिसते त्याची लेंथ आहे, फ्रॉम दिस कॉर्नर टॉप टू दिस सेंटर लाईन लेंथ इज 90. सो 90 प्लस सिमिलरली या सेंटर लाईन पासून इकडचा पोर्शन कसा आहे, सो तो टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय बघा. इट इज अ हाफ सर्कल, तो हाफ सर्कल आहे आणि त्या हाफ सर्कलचा रेडियस किती आहे, R30 आहे फ्रेंड्स, बाहेरच्या सर्कलचा, आणि आतल्या सर्कलचा डायमीटर आहे 530. हे क्लिअर दिसत नसेल तर मी इथं परत लिहितो 530. तो इनसाइड सर्कलचा डायमीटर आहे आणि आउटसाइड सर्कलचा जो रेडियस आहे या तो आहे R30. म्हणजे आपली लेंथ किती झाली 90 फ्रॉम दिस कॉर्नर टू दिस सेंटर लाईन 90 प्लस 30. सो टोटल लेंथ इज 120. सिमिलरली आपल्याला विड्थ आणि हाईट पण काढायचे, बट सिंपल आहे प्रॉब्लेम. हाईट आणि विड्थ डायरेक्टली दिलेले आहे. इथं तुम्हाला दिसते टोटल कॉम्पोनंटची हाईट किती आहे बघा, ती 50 आहे फ्रेंड्स, ही टोटल हाईट. Here you can see that total height is 50. Okay. आणि width पण टॉप व्ह्यू मध्ये दिसते. Here you can see that in the top view total width from this corner to this corner it is 60. I have mentioned. Okay. So what is the next step? आपल्याला काय करायचं बघा. What we need to do?
इनिशियल जी स्टेप आपण घेतो, काय घेतो इनिशियली आपण, व्हॉट वी डू, आपण इनिशियली एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतो फ्रेंड्स. ओके, so let us draw a horizontal line. ठीक आहे. आता इथं आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे, ज्याला आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ground line. But before that I need to assure that what is total height, it is 60. Okay, 50, so somewhere at here similarly. Okay, so जरासं खाली घेतो मी, बेटर थोडंसं झूम आउट करतो. Okay, so from here what I will do, I will draw a line, a horizontal line. Okay, on this horizontal line what I will do, I will plot a point O. एक पॉइंट प्लॉट करतो बघा, कुठेही घ्या. O. From that point what is required, from that point what is required, from this point O we need to draw a vertical line. Okay, okay, so from this this point O we need to draw a vertical line, a faint vertical line of a lump sum length. Okay, so what is next, we need to draw two angular lines, one is from the left side and another one is from the right side of O. एक इकडून 30 डिग्री अँगल करणारी लाईन, सिमिलरली इकडून 30 डिग्री अँगल करणारी लाईन. Okay, so let us draw the lines like this. So the angle made by this line is 30 degree with the, this is called as ground line. Okay, so what is next, we, as we know that towards the left side of origin total length of component is there, which is 120. So what is expected, at a distance of 120 we need to plot a point. So it will be somewhere at here on this line, on this particular inclined line we need to plot a point. Next is, what is the height of component, it is friends 50. So on this particular vertical line what I will do, I will plot a point at an height of 50. So it will be somewhere at here. Similarly I need to draw one more line from this point in the vertical direction, and on that line also I need to transfer a height equals to the 50. Okay, so what is next, we have to join these 2 points like this. Okay, so here you can see the rectangle of height 50 and length 120. So next is लेफ्ट साइडला आपण लेंथ घेतली, म्हणजे राईट साइडला काय येईल, विड्थ येईल, आणि विड्थ आपली 60 आहे फ्रेंड्स. सो इकडून 60 वरती एक पॉइंट प्लॉट करा, इट विल बी समवेअर ॲट हियर. ठीक आहे, त्या पॉइंट वरून परत एक वर्टिकल लाईन ड्रॉ करा. मेक शुअर दॅट दॅट वर्टिकल लाईन शुड बी परपेंडिक्युलर टू द ग्राउंड लाईन. अगेन ऑन द सेम वर्टिकल लाईन वी नीड टू ट्रान्सफर द हाईट, किती आहे ती 50 आहे.
सो त्याच लाईनवरती याच लाईनवरती इथं बरोबर एक्झॅक्टली 50 वर आणखीन एक पॉईंट येईल. सो सिमिलरली वी नीड टू join this line, this corner. So we'll get a rectangle of height 50 and width 60. ही side view दाखवेल. So let us complete the remaining part of this particular box. चला ह्याला इकडे एक्सटेंड करा लाईक दिस. परत ड्राफ्टर तुमचा इकडे ऍडजस्ट करून घ्या, मूव्ह करा. ओके, चला आता आपला हा अपोजिट कॉर्नर भेटला फ्रेंड्स. आता काय करायचं आपल्याला, वी हॅव टू ड्रॉ द फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू म्हणजे इकडून असेल फ्रेंड्स. ही तुमची लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. ओके, सो लेफ्ट साइडला काय बघा, बेसला एक डार्क लाईन दिसते. ओके, बट आता इथं क्वेश्चन असा आहे, चला स्टेप बाय स्टेप थोडा थोडा पोर्शन आपण कंप्लीट करू शकतो. इनिशियली तुम्ही सेंटर लाईन जरी ड्रॉ करणार असाल तरी सुद्धा ड्रॉ करू शकताय फ्रेंड्स. टोटल टॉप व्ह्यू मध्ये जर बघायला गेलं, अशी एक सेंटर लाईन दिसते बघा, दिसते का सगळ्यांना? ही टोटल विड्थ किती आहे? 60 आहे. म्हणजे याचं सेंटर काय असेल, सेंटर लाईनचं सेंटर कुठं स्टार्ट होईल बघा, ऍट व्हॉट पॉइंट इट विल स्टार्ट. हा सेंटर असेल, हा इथे एक सेंटर आहे. सिमिलरली इथे एक सेंटर आहे फ्रेंड्स. मग ही टोटल जर विड्थ बघायला गेली आपली, तर या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत ती विड्थ आहे 60. म्हणजे सेंटर लाईन एक्झॅक्टली 30 मधून जाणार. मग मी काय करतोय बघा, इकडे विड्थ आपली 60 आहे साइड मध्ये. ओके, सो याच्यावरती एक्झॅक्ट सेंटर म्हणजे 30 वरती एक पॉइंट प्लॉट करतो. ठीक आहे, जसं इथं 30 वरती तशीच सेंटर लाईन मी वर्टिकल सेंटर लाईन एक ड्रॉ करतो, अशी काहीतरी ती. ठीक आहे, ती वर्टिकल सेंटर लाईन कुठेतरी इथं टच झाली. सिमिलरली आणखीन एक सेंटर लाईन ड्रॉ करतो. जसं टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला ही सेंटर लाईन दिसते हॉरिझॉन्टल, तशीच एक याला पॅरलल या पॉइंट मधून एक हॉरिझॉन्टल सेंटर लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, चला मी एक सेंटर लाईन तर ड्रॉ करून घेतली. ओके, आता आपण पहिल्यांदा हवं तर बघूया, एक एक स्टेप न पुढे जाऊ. इथं बघा, हा कॉर्नर जो दिसतोय बेसचा, ओच्या वरती एक कॉर्नर आहे इथं. या दोन कॉर्नर मधलं डिस्टन्स आहे फक्त 10 mm वर्टिकली. ओच्या बरोबर एक कॉर्नर येणे एक्सपेक्टेड आहे वरती. मग हा ओ आहे आपला, दिस इज अवर ओ. ओके, या ओच्या वरती 10 mm म्हणजे बरोबर इथं कुठं आणखीन एक साईड टॉप कॉर्नर येईल. लक्षात येते का बघा? ठीक आहे, मग आता हा कॉर्नर म्हणजे कोणता? लक्ष द्या, हा कॉर्नर टॉप व्ह्यू मध्ये कुठे येतोय? हा फ्रंट व्ह्यूवरचे दोन जे कॉर्नर आहेत ज्यांच्यातला डिस्टन्स 10 mm आहे, टॉप व्ह्यू मध्ये ते इथे येतात फ्रेंड्स, ओ. कारण टॉप व्ह्यू मधला ओ इथं आहे, फ्रंट व्ह्यू मधला ओ इथं आहे, एक्झॅक्टली एका खाली एक. आता जर बघितलं, या कॉर्नर पासून आणखीन एक कॉर्नर आहे 60 वर, हा म्हणजे आपल्या इथून गेला तर 60 वर आणखीन एक येईल. त्याच्यापासून पण 10 mm वरती आणखीन एक कॉर्नर असणार, लाईक दिस. ओके, म्हणजे आपण जर हे जॉईन केलं, मी थोडस डार्क लाईन ना लगेच जॉईन करून घेतो फ्रेंड्स. ओके, तर ते असं काहीतरी येईल. ओके, चला एक थोडस तर काय आपण कंप्लीट करून घेतलं. आता बघा, थोडस टॉप व्ह्यू मध्ये लक्ष द्या. टेक अ लुक इन द टॉप व्ह्यू. इथं या कॉर्नर पासून हा कॉर्नर म्हणजे जर आपण बघायला गेलं तर इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स किती आहे टॉप व्ह्यू मध्ये? तर ते 15 अधिक 30 अधिक 15 आहे फ्रेंड्स. इथून एक स्लॉट दिसतोय मध्ये, रेक्टँग्युलर स्लॉट आहे, ऍक्च्युली ते होल आहे, इथं डॉटेड लाईन्स दिसतात तुम्हाला. ठीक आहे, बट आपल्याला हे इन्क्लाइंड सरफेस कसं आहे माहित नाहीये, ते नंतर बघू आपण. बेसला काय बघा, 15 अधिक 30 अधिक 15 म्हणजे टोटल 15 प्लस 30 45, 45 प्लस 15 50 वरती एक पॉइंट आहे हा. ओके, मग तो 50 वरचा पॉइंट बेसवर घ्यायचा, बेसवर लेफ्ट साइडला टॉप व्ह्यू मध्ये, म्हणजे याच्या लेफ्टला इकडे 50 वर एक पॉइंट घ्यायचा. किती वरती? 50. हॅलो, सॉरी 60, इट्स ओके, माय मिस्टेक. 15 प्लस 30
45 plus 50, 15, 60. Okay, that's it. 60. सो ॲट अ डिस्टन्स 60 वरती एक पॉईंट मी इथं घेतोय बघा फ्रेंड्स, बेसला घेतलाय. कारण मला आता एक्झॅक्टली जर मी याला बघा या लाईनला जर प्रोजेक्ट केलं वरती, तर इथं बेसला एक पॉईंट येतोय बेसला. कशावरती? इथं. आणि एक्झॅक्टली त्याच्यावरती कॉर्नर आला इथं. बघ बेसचा पॉईंट दिलेलाच नाही, कॉर्नरचा दिलेला आहे. ही लेंथ जास्त आहे, 60 पेक्षा जास्त आहे कारण इन्क्लाइंड आहे, बट किती आहे दिलेली नाही. मग टॉप व्ह्यू मध्ये जर बघायला गेला तर याला वरनं बघितल्यानंतर एक रेक्टँगल दिसायला, ज्या रेक्टँगलची साईज अशी 60 आणि अशी पण 60 व्हायला, बट ही ॲपरंट लेंथ आहे, एक्झॅक्ट लेंथ जास्त आहे. मग मी बेसला घेतो, बेसला बरोबर इथं बेसला डिस्टन्स किती होते, या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत इथं मेजर करा, 15 प्लस 30 प्लस 15, 60. आपण बेसला बरोबर एक्झॅक्टली 60 वरती एक पॉईंट घेतलाय. ठीक आहे. आता त्या पॉइंटला वरती प्रोजेक्ट करायचं. का वर प्रोजेक्ट करायचं ते सांगतो. म्हणजे बघा या पॉइंटला डायरेक्टली वर प्रोजेक्ट करा फ्रेंड्स. तो वरच्या लाईनला इथे इंटरसेक्ट झाला बघा, एक्झॅक्टली इथं. मग आपल्याला कुठला पॉईंट मिळाला फ्रेंड्स? हा मिळाला, हा. आता आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट कसे जोडलेले आहेत? चला मी थोडस ह्याला डार्क लाईन न जोडतो इथून इथंपर्यंत. ओके, बेस. आता आपला हा बेस क्लिअर झाला इथनं इथंपर्यंत. तसंच हा पॉईंट आणि हा पॉईंट स्ट्रेट लाईन न जोडलेले आहेत. चला आहे आपल्याकडे तो, जोडून घ्या. ठीक आहे. मग याच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिट इकडे पण तसाच एक पॉईंट असेल ऍट द सेम डिस्टन्स. चला याला मूव्ह करा, जोडून घ्या. तसंच हा घ्या, ड्राफ्टर या लाईनला ऍडजस्ट करा, ह्या पर्टिक्युलर इन्क्लाइंड लाईनला, नॉट धिस लाईन. या लाईनला ऍडजस्ट करून घ्या तुमचा ड्राफ्टर, मूव्ह करा आणि यातून एक लाईन ड्रॉ करा. चला आपला हा इन्क्लाइंड सरफेस पण क्रिएट झाला फ्रेंड्स. आता पुढची स्टेप काय बघा, आपल्याला ही सेंटर लाईन लोकेट करायची आहे. व्हॉट इज नेक्स्ट? नेक्स्ट काय बघा, इथून हा कॉर्नर बेसचा सोडला, आपण लोकेट केला, तो बेसला येत असेल आणि टॉपला येत असेल, दोन्ही बेसचा टॉपचा दोन्ही कॉर्नर भेटले. आता या कॉर्नर पासून एक सेंटर लाईन आहे, किती डिस्टन्स वर आहे ती? 30 वर आहे फ्रेंड्स, इथून 30 हे दिसतंय. मग मी काय करतो बघा, या पॉइंट पासून एक्झॅक्टली 30 वरती एक सेंटर लाईन प्लॉट करतो फ्रेंड्स. इट विल बी समवेअर एट हिअर, अशी असेल. म्हणजे त्यातनं सेंटर लाईन जाणं एक्सपेक्टेड आहे. कशाची सेंटर लाईन असणार आहे? आपल्याला इथे एक हाफ सर्कल ड्रॉ करायचं आहे. आता लक्ष द्या. मग मी काय करतो, यातनं वर्टिकल फेंट वर्टिकल लाईन ड्रॉ करतो, ती इथं कुठतरी. ठीक आहे. मग आता जर बघितला, याचं मिनिंग असं होतंय का की या कॉर्नरच्या पुढे इथपर्यंत स्ट्रेट लाईन आहे, या कॉर्नरच्या पुढे इथपर्यंत स्ट्रेट लाईन आहे, बट इकडे काय हाफ सर्कल आहे. मग ते दोन्ही सापडलेत आपल्याला. किती डिस्टन्स वर आहेत बघा ते दोन्ही. या कॉर्नर पासून हा पर्टिक्युलर कॉर्नर आहे तो 30 वर आहे, तो आपण लोकेट केलाय. मग याला थोडस एक्सटेंड करतो मी इथपर्यंत. कुठं? बेसलाच. वरती सुद्धा एक्सटेंड करू शकता इथपर्यंत. ठीक आहे. मग आता याला या पॉइंटलाच परत इकडे घ्या. कसं घेणार? हा जो पॉइंट आहे यातनं एक सेंटर लाईन ड्रॉ करा परत एक अशी, आणि म्हणजे याच्या बरोबर एक्झॅक्टली इथे एक पॉइंट मिळाला मला, तोही मी जोडून घेतो. आता राहिलं काय? इथं हाफ सर्कल आहे फ्रेंड्स. हाफ सर्कल हॅलो, लक्ष द्या. ओके. आपण काय केलं फ्रेंड्स, या कॉर्नर पासून हा कॉर्नर, या कॉर्नर पासून हा कॉर्नर नाहीये, बट इथून हाफ सर्कल स्टार्ट होणार आहे. मी हाफ सर्कलचा जर डायमीटर रेडियस बघितलं तर 30 आहे, म्हणजे असं 60 आहे, असं 60. आता जर इथं जर आपण बॉक्स ऑलरेडी दिसतोय तुम्हाला, एक स्क्वेअर दिसायला बघा, हा थोडासा हाफ स्क्वेअर मी डार्क केलेला आहे आणि रिमेनिंग हाफ आहे तो फेंट आहे. मग इथं ऑलरेडी एक स्क्वेअर क्रिएट झालाय, कारण
जर तसं बघायला गेलं तर हा जो वरचा पोर्शन दिसतोय फ्रेंड्स, हे जर दोन्ही कॉर्नर ॲज इट इज वर घेतले, इतर इथे येतात तिथं, म्हणजे हा वरचा सरफेस आणि हा खालचा सरफेस, हा अप्पर सरफेस आणि हा लोअर सरफेस दोन्ही सुद्धा सर्क्युलर आहेत. हे टॉप व्ह्यू मध्ये दिसतंय हाफ सर्कल आहे. म्हणजे आपल्याला इथं हाफ सर्कल आणि बेसला पण हाफ सर्कल क्रिएट करणं एक्सपेक्टेड आहे. लक्षात येते का बघा? ठीक आहे. मग मी ते हाफ सर्कल क्रिएट करतो. ऑलरेडी तुमच्या समोर एक स्क्वेअर आहे. आपल्याला माहित आहे सर्कल फुल असू दे, हाफ असू दे, आपल्याला स्क्वेअर ड्रॉ करायला लागतो. स्क्वेअर म्हणजे चौरस, त्याच्या चारी बाजू समान असतील. मग त्या स्क्वेअरची साईज काय असते फ्रेंड्स? इक्वल टू द डायमीटर ऑफ सर्कल. आता हा बाहेरचा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा, मग याचा डायमीटर किती आहे? R30 म्हणजे डायमीटर असणार आहे 60. मग सेंटर आपला ऑलरेडी इथं लोकेट केलेला आहे. सेंटर पासून इकडं 30 गेलोय आपण, इकडं 30 गेलोय, दोन लाईन्स ऑलरेडी आहेत आपल्याजवळ. सेंटर पासून इकडं 30 वर एक अशी लाईन आहे, इकडून 30 वर अशी लाईन आहे. ठीक आहे, म्हणजे इथं ऑलरेडी एक स्क्वेअर कंप्लीट झालाय. मग पुढची स्टेप काय? व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? आपण स्क्वेअरच्या लांबचे कॉर्नर कोण आहेत बघतोय. बघा हे दोन कॉर्नर दिसतात, हा एक आणि हा एक, हे दोन लांबचे कॉर्नर आहेत. पहिला लांबचे कॉर्नर आपण काय करतो? व्हॉट वी डू? आपण लांबचे कॉर्नर फ्रेंड्स स्ट्रेट लाईन ना जॉईन करतो असं. ठीक आहे, केले लांबचे कॉर्नर जॉईन. आता पुढची स्टेप काय? आपल्याला कुठं कर्व काढायचा? इकडं कर्व काढायचा फ्रेंड्स. मग इथला सेंटर घेणं एक्सपेक्टेड आहे. जर तुम्ही उरलेल्या दोन कॉर्नर मधला हा किंवा हा सेंटर घेतला तर कर्व इकडे ड्रॉ करायला येतोय. मग इकडचा सेंटर का घेतला? तर आपल्याला इकडे कर्व ड्रॉ करायचा. लक्षात येते का बघा? मग यातनं काय करायचंय? हा जर कॉर्नर घेतला तर याच्या अपोजिटच्या, याच्या विरुद्ध बाजूला अशी एक बाजू आहे आणि अशी एक आहे. मग याचा मिड पॉइंट हा, याचा मिड पॉइंट हा. ओके, याच्या अपोजिट याचा मिड पॉइंट हा, याचा मिड पॉइंट हा. ठीक आहे, हे दोन्ही एका लाईनने जॉईन करून घ्या. हे एका स्ट्रेट लाईन आणि हा पण एका स्ट्रेट लाईन. बघा काय केलंय बघा, लक्षात येते का बघा? हा कॉर्नर, हे दोन लांबचे कॉर्नर जॉईन करून घेतले. उरलेलं दोन जवळच्या कॉर्नर मधला तुम्ही हा कॉर्नर आणि हा मिड पॉइंट जोडला तरी चालतोय, किंवा ऍज इट इज जर असं जरी केलं, म्हणजे मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला, बट तुम्ही हे कन्स्ट्रक्शन केलं तरी, असं जरी कन्स्ट्रक्शन केलं तरी सुद्धा चालतंय. ते असं काहीतरी येतं फ्रेंड्स. आणि मग तुम्हाला दोन पॉइंट्स मिळतात इंटरसेक्शनला, एक इथं मिळतो आणि एक इथं मिळतो. मग आता तुम्हाला कुठल्या बाजूला रेडियस ड्रॉ करायचे, तिकडून तुम्ही डिस्टन्स घेऊ शकता. आता लक्ष द्या, मी कंपास घ्या. आपल्याला त्या बाजूला रेडियस ड्रॉ करायचे. इथून एवढं डिस्टन्स घेतलं तरी चालेल, एवढं, किंवा एकच मिनिट. ओके, असा काहीतरी कर्व येईल बघा, लाईक दिस. ठीक आहे, थोडंसं बाहेर गेले कारण माझ्यामध्ये पॅरलल लाईन्स नाहीये, थोडासा एरर आला, बट तुमच्यात येणं एक्सपेक्टेड नाही. लक्षात घ्या, इथून एवढं डिस्टन्स किंवा एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे तुम्हाला कंपासमध्ये, किंवा इकडून जरी घेतलं या पॉइंट पर्यंत किंवा या पॉइंट पर्यंत तरीही चालेल. ठीक आहे, आता उरलेलं काय? उरलेलं इकडचं सर्कल कंप्लीट करायचं आपल्याला. परत कंपासचं टोक इथे ठेवा या सेंटरला, इथून एवढं डिस्टन्स घ्या कंपास, किंवा एवढं डिस्टन्स घ्या बघा, एवढं किंवा एवढं. ठीक आहे, आणि उरलेलं हाफ सर्कल कंप्लीट करा लाईक दिस. लक्षात येते का बघा? आता आपण हे हाफ सर्कल कंप्लीट करून घेतले. आता हे मी लाईन्स जॉईन करून घेतो फेंट. ठीक आहे, ओके. आता हा कर्व कसा आलाय ना, तसाच एक कर्व बेसला पण येणार आहे फ्रेंड्स. इथे तुम्हाला दिसतंय टॉप व्ह्यू जसा आहे, ही या सेंटर पासून वरचा पोर्शन हाफ सर्कल आहे, खालचा पोर्शन पण हाफ सर्कल. मग हा सर्कल तुम्ही कुठल्या सेंटरने ड्रॉ केला या, आणि टोटल कॉम्पोनंटची हाईट किती आहे आपल्या? 50 आहे फ्रेंड्स, 50. त्या सेंटरला 50 mm खाली शिफ्ट करा. किती? 50 mm एक्झॅक्टली व्हर्टिकल.
मग काय करायचं, तुमचं ड्राफ्टर या लाईनला किंवा या कॉर्नरला ऍडजस्ट करा. ठीक आहे, मूव्ह करा, त्यातनं व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा आणि त्याच्यावरती या पॉइंट पासून खाली 50 mm वरती आणखी पॉइंट घ्या. इथे इथं आला बघा, इथून 50 mm खाली. ठीक आहे, मगाशी जे डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं होतं, कुठलं घेतलं होतं, इथून या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स आपण कंपास मध्ये घेऊन हे हाफ सर्कल काढलं होतं, तसंच घ्या, इथं ठेवा. ते डिस्टन्स इथपर्यंत येईल बघा, या पॉइंट पर्यंत, आणि उरलेला हाफ पूर्ण काढू नका, जस्ट एवढंच करा, नाहीतर पूर्ण सर्कल काढाल तर आत जाईल, ते आतला पोर्शन आपला दिसत नाही. मग परत काय करायचं आहे बघा, पुढची स्टेप थोडी इम्पॉर्टंट आहे. तुमचा ड्राफ्टर या लाईनला पॅरलल करा, या व्हर्टिकल लाईनला. ठीक आहे, मूव्ह करा त्याला इकडे आणि दोन्हीला टँजंट कर्व ड्रॉ, स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. टँजंट म्हणजे टच करणारी, इंटरसेक्ट नाही. बघा, जास्त जर माझा थोडासा जास्त झाला, अजून जरा जास्त झाला असता तो आत झाला असता. तुम्ही इनिशियली सुद्धा काय करू शकता, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेऊ शकता, अशी काहीतरी. ठीक आहे, आणि मग कर्व ड्रॉ करू शकता. आता बेसचा कर्व आपला कम्प्लीट झालाय. पुढे इथे एक स्लॉट दिसतोय बघा फ्रेंड्स, टॉप व्ह्यू मध्ये एक स्लॉट दिसायला लागलाय, हा स्लॉट. आता ते थोडस ट्रिकी आहे, ट्रिकी इन द सेन्स, बघा इथून या स्लॉटची टॉप व्ह्यू मधली लेंथ आहे ती 30 दिलेली आहे. म्हणजे या पॉइंट पासून, या कॉर्नर पासून हा कॉर्नर टॉप व्ह्यू मध्ये किती आहे बघा, हे डिस्टन्स बिटवीन दिस टू कॉर्नर्स इज 30 फ्रेंड्स, या कॉर्नर पासून या कॉर्नर. बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस जर फ्रंट व्ह्यू मध्ये गेलो तर हा कॉर्नर कुठे यायला लागला, इथं वरती येतोय फ्रेंड्स, इथं. आणि हा कॉर्नर कुठे येतोय, याच्या इथं येतोय. आणि इथं जर जर तुम्ही जर टोटल त्याची लेंथ मोजायला गेला तर ती अशी मोजणं एक्सपेक्टेड आहे, अशी, लाईक धिस. आणि हे जर बघायला गेला तर ते 30 पेक्षा जास्त होत. येस, हे बघा काय केलं बघा, आपला हा सर्कल समजला सगळ्यांना, हा याच्या खालीच, आता कसं आहे सांगतो, ह्या सर्कलच्या खालीच आणखीन एक सर्कल आहे. बट इकडचा पोर्शन खालचा दिसत नाही आपल्याला, फक्त आपण इकडं बघायला लागलोय, ऑब्झर्वर आपण अशी आहे, आपल्याला कुठलाही कॉम्पोनंट 30 डिग्रीत दिसतोय, असा इकडून 30 डिग्री आणि इकडून 30 डिग्री. ठीक आहे, म्हणजे पलीकडचं दिसत नाही, म्हणून हे या सर्कलचा खालचा पोर्शन ड्रॉ करणं गरजेचं नाही, कारण तो हाईड होणार आहे. मग दिसणार आहे हा फक्त कर्वेचर टॉपचा कसं दिसतोय तसं बेस लाईक कर्व असणार आहे. मग हा कर्व कसा ड्रॉ केला आपण, आपला कंपास घेतला, या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तिथनं एवढं डिस्टन्स किंवा एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं बघा, कुठलं डिस्टन्स, या दोन पॉइंट मधनं इथून इथं किंवा इथून इथपर्यंत. ठीक आहे, आणि हेच डिस्टन्स. मग आता काय करायचं, टोटल कॉम्पोनंटची आपल्या हाईट किती आहे बघा, 50 आहे मित्रांनो. हा वरचा पोर्शन इथून हे हाफ सर्कल, त्याच्या बरोबर खाली 50 वर आणखीन एक हाफ सर्कल आहे, लक्षात येते का बघा. हा पोर्शन ऍक्च्युअली टॉप व्ह्यू मध्ये कसा दिसतोय, हाफ, म्हणजे त्याच्या बरोबर 50 खाली आणखीन एक हाफ आहे. म्हणून मी हा जो सेंटर आहे, हा सेंटर या सर्कल, या कर्वचा, त्याला 50 mm खाली घेतलंय. म्हणजे त्याच्यासाठी काय केलं, एक फेंट लाईन इथनं दिसते बघा, मी उभी फेंट लाईन ड्रॉ केली अशी उभी, आणि त्याच्यावर इथनं 50 mm खाली आणखीन एक पॉइंट घेतला. आणि मग पुढे काय केलं, ही जी रेडियस होती, ही न हलवता जी ही घेतली होती तीच घेतली, कंपासचं टोक इथं ठेवलं आणि इथनं एक कर्व ड्रॉ केला. लक्षात आलं का सगळ्यांना, म्हणजे खालचा एवढाच कर्व दिसणार आहे असा, तसा मागे पण आहे बट तो दिसत नाही. लक्षात आलं सगळ्यांना. चला आता पुढे जाऊ. बघा, हा रेक्टँग्युलर स्लॉट आहे ज्याची लेंथ 30 आहे, पण ती टॉप व्ह्यू मध्ये 30 आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये ती तो इन्क्लाइंड सरफेस वरती जास्त आहे. मग फ्रेंड्स काय करतोय बघा, हा रेक्टँगल आहे, या दोन कॉर्नर मधलं, म्हणजे इथून या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स 30 आहे. हे दोन्ही जर वर घेतले प्रोजेक्ट करून तर इथे येतात फ्रेंड्स. लक्ष येते का, म्हणजे या दोन पॉइंट मधलं अंतर 30 आहे, म्हणजे ओ पासून हा कॉर्नर कितीवर आहे, 15. चला मग मी काय करतोय बघा, ओच्या लेफ्ट साइडला एक पॉइंट घेतो 15 वर, बरोबर. म्हणजे हा मिळाला मला, म्हणजे एक्झॅक्टली हा मिळाला. त्याच्यापासून 30 वर आणखीन एक घेतो, इथून 30 वर. चला बघा, पहिला ओ पासून लेफ्टला 15 वर एक पॉइंट घेतला, त्या 15च्या पॉइंट वरून 30 mm वरती आणखीन एक घेतो, इथे येईल इथं. चला मग हे दोन जे पॉइंट आहेत ना, हे दोन पॉइंट 30 म्हणजे हे दोन पॉइंट भेटले मला, म्हणजेच हे बेसचे दोन भेटले. मग त्याला वर प्रोजेक्ट करतो, कसं करतो, फेंट.
ड्राफ्टर या वर्टिकल लाईनला ऍडजस्ट करा. मूव्ह द ड्राफ्टर, ड्रॉ अ वर्टिकल लाईन, अ फेंट वर्टिकल लाईन लाईक दिस अँड लाईक दिस ऑल्सो. चला, आता हे दोन वर्टिकल लाईन ज्या ड्रॉ केल्यात फ्रेंड्स, त्या कुठेतरी या इन्क्लाइंड लाईनला इथे इंटरसेक्ट करतात बघा इथे. ठीक आहे, लक्ष द्या, इथे इंटरसेक्ट करतात. मग जर त्यातनं परत फेंट लाईन कशी ड्रॉ करायची, सरफेस आपला असा इन्क्लाइंड आहे असा, मग ड्राफ्टर तुमचा ऍडजस्ट करताना या 30 डिग्रीला इकडे करा, मूव्ह करा. ठीक आहे, आणि मूव्ह केल्यानंतर त्यातनं एक लाईन ड्रॉ करायची. सिमिलरली आणखीन मूव्ह करा, त्यातनं एक फेंट लाईन अशी ड्रॉ करा. चला, आता आपण दोन पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्यात. ह्या लक्षात येते का बघा, या दोन पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्यात. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ह्या स्लॉटची विड्थ सापडली मला इथनं इथपर्यंत. मी काय केलंय बघा, परत एकदा एक्सप्लेन करतो. ओ पासून हा पॉईंट 15 वर आहे, टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय. हा, तिथनं 15 वर 30 वर आणखीन एक पॉईंट आहे, म्हणून मी बेसला ओ पासून 15 वर एक आणि 15 पासून 30 वर एक, ओ पासून 15 वर एक, 15 पासून 30 वर एक, हे 15 हे 30 आहे. ह्यातनं परत उभ्या लाईन्स ड्रॉ केल्या, त्या इन्क्लाइन लाईनला इथे टच करतात, तिथं 2 पॉईंट घेतले आणि त्यातनं परत अशा पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्या दोन. म्हणजे मला ही एक्झॅक्ट जी विड्थ माहित नव्हती, लेंथ म्हणू शकता कशाची, रेक्टँग्युलर स्लॉटची. टॉप व्ह्यू मध्ये 30 आहे पण फ्रंट व्ह्यू मध्ये 30 जास्त आहे, कारण ह्या इन्क्लाइन सरफेस वरती जास्त, ती आता ही 30 पेक्षा जास्त आहे बघा. जर मोजला तुम्ही ही, तर ती जवळपास 40-42 होते फ्रेंड्स, अशी मोजल्यावर. पण बेसला जर बघितलं आणि इथं मोजलं बेसला, तर 30च आहे, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये हा 30च दिसेल. लक्षात येते का बघा. आता पुढची स्टेप काय, तर एक सेंटर लाईन दिसते, ही सेंटर लाईन. अजून आपल्याला इथलं सर्कल पण काढायचं फ्रेंड्स. ही सेंटर लाईन दिसते, ही सेंटर लाईन खाली पण एक्सटेंड झाली. मग कशी एक्सटेंड करतोय बघा मी, सगळ्यांचं लक्ष येतं. ही जी सेंटर लाईन आहे ना, ती कुठंतरी टच करते बघा, इथं करते, इथं टॉप फेसला. आणि इथे एक सेंटर लाईन आहे अशी उभी ड्रॉ केलेली, ते इथं टच करते बघा. एक सेंटर लाईन अशी आपण उभी ड्रॉ केली, इथे एक सेंटर भेटला, इथे एक भेटला. आता या पर्टिक्युलर पोर्शनचा जर सेंटर बघितला तर मला मिळालाय फ्रेंड्स. तर मी काय करतोय बघा, हा पॉइंट आणि हा पॉइंट बाय मीन्स ऑफ सेंटर लाईन जॉईन करून घेतलं बघा. आता मी अशी सेंटर लाईन जी ड्रॉ केली ती या लाईनला, या दोन लाईनला पॅरलल आहे. मग आता मला इथं दोन सेंटर मिळाले. कुठं, ही जे मी हाईट वर घेऊन अशी एक लाईन ड्रॉ केली होती, इथे एक सेंटर मिळाला, इथे एक सेंटर मिळाला. आता स्लॉट कितीचा आहे, हा टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय 20 आहे बघा. हा पोर्शन इथं तुम्हाला मी दाखवलेलं नाही, सॉरी, बट इथं मी दाखवतो. ही जी पर्टिक्युलर विड्थ आहे स्लॉटची, अशी, ती किती आहे, ती फ्रेंड्स 20 आहे, 20. या दोन लाईन मधलं डिस्टन्स तो किती इन्क्लाइंड असेल, तर मग 20 म्हणजे सेंटर लाईनच्या 10 इकडं 10 इकडं. मग काय, सरळ आपला ड्राफ्टर घ्या, रोलर घ्या, वॉट एव्हर तुमच्याकडे जे आहे ते. बट सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी ड्राफ्टर यूज करा, रोलर यूज करू नका, एरर यायचे चान्सेस आहेत. बघा, सेंटर लाईन ड्रॉ केली, इकडं 10 टाकलं, इकडं 10 टाकलं, परत त्या सेंटर लाईनच्या लेफ्टला 10, राईटला 10. आता तो स्लॉट जॉईन करून घ्या, कसा दिसेल बघा. या लाईनला पॅरलल, ड्राफ्टर या लाईनला पॅरलल ऍडजस्ट करून घ्या, मूव्ह करा, अशी एक लाईन ड्रॉ करा, आणखीन मूव्ह करा, अशी एक लाईन ड्रॉ करा. ह्या दोन लाईन्स डार्क एकमेकांना पॅरलल. स्लॉट कम्प्लीट झाला फ्रेंड्स. जो टॉप व्ह्यू मध्ये 30 चा दिसतोय, ऍक्च्युअल मध्ये तो जास्त आहे, पण याला वरनं बघितलं तुम्ही या ऑब्जेक्टला, तर हे जर 41-42 असेल तर टॉप व्ह्यू मध्ये दिसताना प्रोजेक्शन लाईन दिसतात बघा, इथे 30च होईल एक्झॅक्टली. मग इथे एक अपोजिट कॉर्नर पण आहे, म्हणजे काय, हा स्लॉट आहे, म्हणजे इथं तुम्हाला डॉटेड लाईन्स दिसतात पॅरलल एकमेकांना, म्हणजे हॉल आहे. मग तो हिडन पोर्शन जेवढा त्यातला विजिबल कॉर्नर असेल, म्हणजे या कॉर्नर मधनं एक उभी लाईन इथपर्यंत. लक्षात येते का बघा, झाला आपला हा पोर्शन तर कम्प्लीट झाला. आता व्हॉट इज नेक्स्ट, अजून एक पार्ट पेंडिंग आहे आपला, कोणता, सर्कल. इथे एक होल आहे फ्रेंड्स आतल्या बाजूला. आता ते होलचं कन्स्ट्रक्शन करू आपण. कसं करणार आहे बघा, डायमीटर किती आहे होलचा आतल्या, या आतल्या होलचा डायमीटर किती आहे फ्रेंड्स, 530 आहे. इट इज 530, म्हणजे 15 mm सेंटर पासून 15 अप, 15 डाऊन, 15 लेफ्ट, 15 राईट.
मग हा सेंटर कुठे आहे आपला एक्झॅक्टली? टॉप व्ह्यू मधला जो हा सेंटर दिसतोय बघा, हा एक्झॅक्टली कुठे आहे? वेअर इट इज इन ऍक्च्युअल आयसोमेट्रिक व्ह्यू? इथं आहे बघा, इथं. चला, आता त्या सेंटरच्या लेफ्टला 15, राईटला 15, वरती 15, खाली 15, म्हणजे 30 mm चा स्क्वेअर ड्रॉ करायला आपल्याला सोपं पडेल. चला, मी काय करतोय बघा. लेफ्ट 15 म्हणजे इथे येतो फ्रेंड्स, राईटला 15 म्हणजे इथं कुठेतरी येते. ठीक आहे. सिमिलरली वरती 15 आणि खाली 15, वर 15 खाली 15 इथे येतात. चला, हे बघा, 1 2 3 4. आता परत पुढची स्टेप, ड्राफ्टर तुमचा ह्या लाईनला कुठल्याही इकडच्या 30 डिग्रीच्या लाईनला ऍडजस्ट करा, यातनं फेंट लाईन ड्रॉ करा, यातून. तसंच याला पॅरलल मूव्ह करा, या पॉइंट मधून 15-15 mm चे जे पॉइंट तुम्ही ड्रॉ केलेले आहेत, यातून एक पॅरलल लाईन. आता ड्राफ्टर या लाईनला ऍडजस्ट करा, कुठल्याही या लाईनला, इकडच्या 30 डिग्री लाईनला. ठीक आहे, मूव्ह करा. इथनं 15 वर एक पॉइंट घेतला, त्यातनं एक स्ट्रेट लाईन. सिमिलरली इकडून जो 15 वर घेतलाय त्यातून एक लाईन. चला, आता आपल्या समोर एक स्क्वेअर दिसायला फ्रेंड्स, कितीचा? 30x30x30 चा दिसतोय बघा, 30x30x30. आता या स्क्वेअरचे परत लांबचे कॉर्नर, एक कॉर्नर इथं आहे फ्रेंड्स, दुसरा इथं आहे. लांबचे कॉर्नर जॉईन करा. ऑलरेडी ऍक्च्युली एक लाईन आहे, थोडीशी ऑफसेट वाटते, माझं थोडंसं ड्रॉइंग करताना मी ड्राफ्टर यूज केलेलं नाही म्हणून ती वाटायला, बट तुमच्यामध्ये ही लाईन आणि आतली लाईन एकच आहे, एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. आता पुढची स्टेप काय आहे, आपल्याला पूर्ण सर्कल ड्रॉ करायचं. मग तुम्ही कसंही ड्रॉ करू शकता, एक असं घ्या आणि एक असं घेतलं तरी चालेल, नो इश्यू. असं जरी केलं तरी चालेल, किंवा चला मला वाटतंय बाबा दोन्ही ड्रॉ करावं, दोन्ही करा, नो इश्यू. एक केला, एक करा, नो इश्यू. चला, आता हा एक सेंटर झाला आपला, हा एक सेंटर झाला, याला मी सर्कल करतो बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठले कुठले सेंटर आपण वापरणार आहे आतल्या सर्कलसाठी. त्याच्या भोवती मी सर्कल करवले, इथे एक सेंटर आहे, इथे एक सेंटर आहे. आता मग परत कंपास घ्या. ठीक आहे, ओके. कंपासचं टोक इथं ठेवा, लांबचे कॉर्नर आपण जॉईन केलं, इथं ठेवून अपोजिट साईडला एवढं डिस्टन्स घ्या, हे एवढं घ्या किंवा एवढं घेतलं तरी चालेल, आणि कर्व ड्रॉ करा. केलं? हे डिस्टन्स न हलवता हे सर्कल केलेलं दुसरं सेंटर, जवळचे दोन कॉर्नर उचला आणि सॉरी उरलेलं इकडचं या साईडचं सर्कल. चला, हाफ हाफ सर्कल क्रिएट झालं, हे हाफ हे हाफ. आता राहिलेलं सर्कल इकडचं आणि इकडचं. त्यासाठी परत दोन सेंटर आहेत बघा, एक आहे इथं, दुसरा इथं. त्याला पण मी सर्कल करतो. जेवढे सर्कल केलेले सेंटर्स आहेत ना फ्रेंड्स, ते कशाचे आहेत? दीज आर दी सेंटर्स ऑफ आतल्या सर्कलचे सेंटर आहेत. ज्याला ज्याला मी राऊंड सर्कल केले भोवती ना, ते तुम्हाला समजण्यासाठी, आतलं जे सर्कल आहे त्याच्यासाठी. चला, परत कंपासचं टोक इकडे ठेवा, इथून कंपासचं टोक इथं ठेवून इथून एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घ्या किंवा एवढं घ्या, आणि इकडचा कर्व ड्रॉ करा. ओके, तसंच तेच. येस, हो, आतलाच आहे की, बघा, आतलाच आहे की. कुठला आतला पॉइंट? हा हा हा, एक मिनिट, मला काय कळत नाही. हे बघा, इथे घेतला, इथे. हा हा, ओके ओके, सॉरी 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 सॉरी, सर्कल केलेलं का? जस्ट चुकीचा सर्कल केला मी. ओके, याला सर्कल करणं एक्सपेक्टेड, बरोबर आहे तुमचं, याला. ठीक आहे, चला, तेच डिस्टन्स उचला, इथं ठेवा, अजिबात काही चेंजेस करू नका. काही वेळेला थोडंसं एरर येण्याचे चान्सेस असतात, जर तुमची एखादी लाईन जर तिरकी पॅरल नसेल तर. आणि उरलेलं मग सर्कल कम्प्लीट करा.
असं असेल. ओके, चला आता हा आपला ऑब्जेक्ट फ्रेंड्स कंप्लीट झाला. लक्षात येते का बघा. आता त्यात कोणाला काही डाऊट आहे का? मी दरवेळेला जरा वेगळा ऑब्जेक्ट घ्यायला लावलाय. हॅलो, बोला. कोणाला काही डाऊट नसेल तर आणखीन एक प्रॉब्लेम आपण बघू, कारण परत दुपारीच आपलं प्रॅक्टिकल आहे आज. आणि त्या प्रॅक्टिकलला ऍक्च्युली मी आज हा चॅप्टर संपतोयच म्हणा. म्हणजे माझ्या नॉलेज प्रमाणे मी युट्यूबला 2, तुम्ही म्हणताय तसं एक 6-7 प्रॉब्लेम झालात. हा 8वा पकडा किंवा 7वा पकडा, एनी हाव. संध्याकाळी आणि परत एखाद दुसरा होईल. आज हा संपूया, एवढं सफिशियंट आहे का? तुमचं काय मत आहे? हॅलो हॅलो, सगळ्यांचं तुमचं जे काय मत असेल बघा, मी मला जेवढं जमतं त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन मध्ये पण शिकवलं आणि युट्यूबला पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करत चाललोय. जसं जसं होतील तसं तसं आपण तिन्ही डिव्हिजनचे जे सब्जेक्ट टीचर आहेत, 3 डिव्हिजनला 3 वेगवेगळे सब्जेक्ट टीचर आहेत आणि तिघांचे व्हिडिओ एकमेकांच्यात आम्ही शेअर करायला लागलोय. मी काल पण तुम्हाला डेव्हलपमेंटची एक लिंक टाकली होती, त्याच्यावर एक 4-5 व्हिडिओ आहेत. तुमच्या नॉलेजसाठी आहेत ते बघा. आता मी सुद्धा व्हिडिओ टाकतोय, बट आता मी काल एक व्हिडिओ टाकलाय, त्याला हार्डली 20-25च व्ह्यूज. मला कळतंय कुठला व्हिडिओ माझा कोण बघायला आणि किती वेळ बघायला लागलाय. म्हणजे तुम्ही ॲव्हरेज माझा तो व्हिडिओ 40 मिनिट्स आहे, बट 40 मिनिट कोणच बघत नाही. म्हणजे तुम्हाला समजलं तरी असेल किंवा मग तुम्हाला बघायचं नाहीये. तुम्ही म्हणजे तुम्हाला बोलण्यात पॉईंट नाही, तुम्ही 54 लोक लेक्चर अटेंड करायला आहे माझं. लक्षात येते का बघा, मला काय तुमच्याशी तक्रार नाही, बट तुमच्या फायद्यासाठी आहे फ्रेंड्स. म्हणजे तुम्ही ते बघा. तुम्हाला क्वेश्चन बँक मिळेल याची गॅरंटी नाही आहे. आम्हाला वरनं तसे इन्स्ट्रक्शन नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर आम्ही सेट करणार नाहीये. मग क्वेश्चन बँक देणार कशी, हा पण प्रश्न आहे. बरं, एवढा अश्युरन्स देऊ शकतो की जे काय शिकवलंय त्या टाईप मधलंच पडणार, जगावेगळं काही पडणार नाही. लक्षात येते का बघा. म्हणजे तुम्हाला तुमची ॲबिलिटी डेव्हलप करायची आहे. ह्या एका पर्टिक्युलर म्हणजे या सब्जेक्टचा बेस तुम्हाला 3rd इयर पर्यंत आहे, कारण 2nd इयरला मशीन ड्रॉइंग आहे, थिअरी ऑफ मशीन्स आहे, 3rd इयरला मशीन डिझाइन आहे. आणि तिथं तुम्हाला हे ड्रॉ करणं, जसं आता करायलाय तसं सगळ्या गोष्टी ड्रॉ करणं तुमच्याकडे एक्सपेक्ट केलं जातं. हा फार सिंपल कॉम्पोनंट आहे आणि सिंगल कॉम्पोनंट आहे. याच्यात दुसरा कुठला कॉम्पोनंट बसलाय किंवा याच्यातनं निघालाय असं नाही. पण तुम्ही 2nd इयरला गेल्यानंतर मशीन ड्रॉइंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉम्पोनंट जोडून मशीन ड्रॉइंग काढावं लागतं. लक्षात येते का बघा. त्यामुळं परत रिक्वेस्ट करतो, प्रॅक्टिस करा, मोर नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवा. मी तुम्हाला टाइम लिमिट पण वाढवून दिलेलं आहे बघा. ज्या ज्या असाइनमेंट होत्या, आय थिंक 4थ्या शीट पासून 5वी, 6वी, 7वी, 8वी सगळ्याला 30-30 तारखेपर्यंत मी वाढवलेलं आहे. तुमची रिक्वेस्ट मी मान्य करतो, मला माहित आहे लोड यायला लागलाय तुम्हाला, बट चॉईस नाही आपल्याकडे. कारण तुम्हाला एक 17 तारखेपासून का 15 तारखेपासून तुमची परीक्षा असली तर 15 दिवस अभ्यासाला म्हटलं तरी ऍटलीस्ट तुम्हाला 1 तारखेपासून किंवा 5 तारखेपासून तर रिकामं सोडायला पाहिजे, जेव्हा तुम्ही 10 दिवस अभ्यास कराल. माझं एक्सपेक्टेशन आहे 1-2 तारखेपर्यंत सगळं सबमिशन तुमचं होईल ऑनलाईन मध्ये. आणि ते सबमिशन म्हणजे परत काय सांगतो, सबमिशनला असं घेऊ नका, बाकीच्या सब्जेक्ट सारखं घेऊ नका, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी कोणाची तरी एक असाइनमेंट घ्यायची आणि बघून लिहायचं आणि सबमिट करायचं, किंवा मॅथ्सचा एखादा प्रॉब्लेम आहे, कोणतरी सोडवलंय, घेतलं, बघितलं आणि लिहिलं आणि सबमिट केलं. या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्ही जे काय करायलाय त्यातलंच काहीतरी क्वेश्चनला, त्यातलंच एक्झामला पडण्याचे, त्या टाईपच एक्झामला पडायचे चान्सेस आहेत. त्यामुळे हे बाबा आता हा ऑब्जेक्ट आज आपण सोडवला, ज्यांना जमला त्यांनी सोडवलाय, बाकीच्यांनी काय केलं, हे बघितलं, याच्यासारखं काढण्याचा प्रयत्न केला आणि मला देऊन टाकले. मी काय करणार आहे, 10 पैकी मार्क देईन. तिथं 10 पैकी मार्क पडतील फ्रेंड्स, पण उद्या 70 मार्काचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे, लक्षात ठेवा. त्याला 2 तासाचा टायमिंग आहे, तुम्हाला हेही माहित आहे. 2 तासामध्ये तुम्हाला ऑनलाईनला असा क्वेश्चन भेटणार या टाईपचा. ऑनलाईन म्हणजे कसं असणार आहे, बाकीचे सब्जेक्ट टीचर MCQ घेणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे एक प्रश्न आणि 4 उत्तरं. कळतं का बघा. ग्राफिक्सला आपण तसं घेऊ शकत नाही मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ग्राफिक्सला ऍक्च्युअल पेपरच असणार आहे. म्हणजे काय, असा क्वेश्चन दिसणार आहे, फिगर शोज ऑर्थोग्राफिक व्ह्यू ऑफ अ कॉम्पोनंट, यू ड्रॉ आयसोमेट्रिक व्ह्यू, असा प्रश्न असणार आहे. हे तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर दिसणार. घरी तुम्हाला तुमची शीट, ड्रॉइंग बुक काय असेल अवेलेबल, त्याच्यावर हे ड्रॉ करणं,
ह्याचा फोटो काढायचा आणि त्या क्वेश्चनच्या साईडला अपलोड नावाचा काहीतरी टॅग असेल, तिथं अपलोडवर क्लिक करून एवढाच फोटो त्या क्वेश्चनचा आन्सर म्हणून अपलोड करायचा. म्हणजे तुम्हाला 2 तासामध्ये पेपर सॉल्व्ह पण करायचा आहे. सॉल्व्ह करून त्याचे आन्सर फोटो काढून त्या वेळेला त्या क्वेश्चनवर अपलोड करून, समजा एक 5 क्वेश्चन किंवा 6 क्वेश्चन असतील 6 चॅप्टरवर, तर 6 चॅप्टरच्या 6 क्वेश्चनचे आन्सर अपलोड करून पेपर सबमिट करायचा. म्हणजे बाकीच्या सब्जेक्ट सारखं घेऊ नका. आणि इथं असंही नाही की बाबा कोणाला तरी विचारेन, हा क्वेश्चन नंबर 1चा आन्सर काय ए आहे का, बी आहे का, सी आहे का, डी आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे ग्राफिक्स कधीही ऑनलाईन झाला, ड्रॉइंग सारखा सब्जेक्ट कधी ऑनलाईन झाला तर तुम्हाला ड्रॉ करायलाच लागणार आहे. प्रॅक्टिस करत राहा. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी सॉल्व्ह करता यायला पाहिजे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्या लेक्चरला हे सफिशियंट आहे. बरं, मला आणखीन एकदा विचारायचं आहे, तुम्हाला आयसोमेट्रिक ड्रॉ करता यायला लागलाय का आता? हॅलो, थोडं थोडं आहे. हे बघा, मी मागच्या लेक्चरला पण सांगितलं होतं, ऑर्थो आणि आयसो एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे ऑर्थो समजला, एखादा पिक्चोरियल 3 डायमेन्शन वरून 2 डायमेन्शन करायला आलं तर 2 डायमेन्शन वरून 3 डायमेन्शन पण करता येते. शेवटी तुम्ही इमॅजिनच करताय फ्रेंड्स. बघा, असाच काहीतरी शेप तुमचा फ्रंट व्ह्यू असतो आहे, असाच काहीतरी शेप तुमचा टॉप व्ह्यू असतो आहे. मग ते इमॅजिन करता यायला पाहिजे. इथं तुमचं इमॅजिनेशन पॉवर, लॉजिकल ॲबिलिटी डेव्हलप करायचं काम केलं चालू आहे. लक्षात येते का बघा. आणि हे इंडस्ट्रीत पण रिक्वायर्ड असतं की बाबा, कारण भरपूर वेळेला तुम्हाला माहित नसतं की कॉम्पोनंट कसा असेल, काय असेल. ते सगळं इमॅजिनेशन कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असतं. ठीक आहे. मग माझं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करा, मोर नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. याच्या शीटचे प्रॉब्लेम पण मी तुम्हाला देतो पुढच्या, आज संध्याकाळी किंवा उद्या पोस्ट करतो. आणि याची असाइनमेंट पण तुम्हाला देईन. मी तुम्हाला वेळ देतो बऱ्यापैकी. म्हणजे काय लगेच हार्ड अँड फास्ट मला आज लगेच पाहिजे असं काही होणार नाही. तुम्हाला बऱ्यापैकी टाइम भेटेल. मला काय कोणाला मार्क्स कमी करायचे नाहीत. माझं इंटेन्शन तुमचे मार्क्स कमी करणे, तुम्हाला त्रास देणे असं काहीच नाहीये. का? मला माहित आहे सिच्युएशन वाईट आहे. सगळ्याच्याच घरात कंडिशन चांगली असेल याची गॅरंटी नाही. काही प्रत्येकाच्या घरी प्रॉब्लेम आहेत. फायनान्शियल सिच्युएशन असतील, भरपूर आहेत. मेडिकल कंडिशन्स असतात, एमर्जन्सी असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या फेज मधनं तुम्ही चाललाय. जरी घरचे तुम्हाला सांगत नसतील तरी सुद्धा भरपूर प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला. त्यासाठी मी तुम्हाला कुठं शीटमध्ये तुम्हाला जेवढं मला कॉपरेट करता येईल तेवढं मी करायला. बट रिक्वेस्ट एवढी आहे की बाळांनो, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. कुणाचंही घेऊन कॉपी करू नका. तुम्ही मला रिक्वेस्ट एक दोघा ठिकाणी टाकली, सर जरा डेट वाढवून द्या, टाइम नाहीये. मी माझ्या लेवलला वाढवली. मी डेट का वाढवत नाहीये सांगतो. म्हणजे आता वाढवले 30 तारखेपर्यंत. बट मी डेट वाढवत गेलो तर फ्रेंड्स तुम्ही थोडंसं शिथिल राहताय आणि पटपट संपवत नाही. हे परत काय आहे, हे तुमची प्रॅक्टिसच आहे. यानंतर परत घरात बसून तुम्हाला तेच करायचं आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ एक्झाम. लक्षात येते का बघा. मी तुम्हाला देतो बऱ्यापैकी टाइम, कशाला, तुमचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करायला. बट एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर तुमचं जे काय असेल सबमिशन वगैरे ते फिनिश करायच्या नादी लागा. लक्षात येते का बघा. जास्त वेळ घेऊ नका. ओके, ठीक आहे. आता आणखीन एक प्रॉब्लेम आपण बघूया. यातला जेवढा पोर्शन होईल तेवढा होईल. हा पण इझी आहे, असं काही फार अवघड नाहीये. समोर दिसतोय तुमच्या. थोडंसं शीट चेंज केल्यामुळे ऑटो फोकस होत आहे. बघू, मी याचं ओव्हरलाईन तर डिस्क्राईब करतो. जेवढं होईल तेवढं होईल. दुपारी परत प्रॅक्टिकलला आपण स्टार्ट करू. आज मी परत सांगतो की हा चॅप्टर ठीक आहे, 7-8 एवढे प्रॉब्लेम मी ऑनलाईन ऑफलाईन जरी असतं तर एवढेच प्रॉब्लेम घेणार होतो. आणि ह्यात परत जेवढे प्रॉब्लेम मी घेईल, चला हा सोडून तुम्हाला मी दाखवायला गेलं तर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत माझ्याकडे सुद्धा. म्हणजे मी तुम्हाला जेवढे प्रॉब्लेम घेईल तेवढं तुम्हाला वाटणार आहे की सर अजून घ्या, अजून आम्हाला समजत नाही, एवढं सफिशियंट नाहीये. लक्षात येते का बघा. आता समोर एक प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय फ्रेंड्स, लक्ष द्या. याच्यामध्ये एक एल शेप दिसायला लागलाय थोडासा. ही फार इझी कंपोनंट आहे. हा बेस जर बघितला तुम्हाला थोडासा सर्क्युलर दिसतोय. माझं असं एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे मी देण्यापेक्षा तुम्हाला जमेल का बघा सॉल्व्ह करायला. हवं तर मी तुम्हाला सगळे डायमेन्शन्स याचे दाखवतो झूम करून. लक्ष द्या. जर तुम्ही हा सॉल्व्ह केला तुमच्या लेवलला तर दुपारी आपण एक मोठा आणि याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड कॉम्पोनंट बघू. आज एक 7-8 प्रॉब्लेम झाला, दुपारी एक 9-10 होतील. आणि आज हा चॅप्टर इथं संपवायचा आहे मला, म्हणजे मला कन्क्लूड करायचा आहे. आणि मग परत काय करायचं आपल्याला, उद्यापासून, म्हणजे उद्या आय थिंक आज 28 आहे, उद्या 29, 30 आणि एक 4-5 तारखेपर्यंत प्रत्येक चॅप्टर मधलं थोडं थोडं रिवाइज करू, डेव्हलपमेंट थोडं बघू,
थोडंसं प्रोजेक्शन ऑफ सॉलिड आहे. प्रोजेक्शन ऑफ सॉलिड तुम्हाला आता समजत असेल, बट डेव्हलपमेंट थोडंसं आणि सेक्शन ऑफ सॉलिडमध्ये थोडं मला अजून थोडंसं कन्फ्युजन होते. त्याचे प्रॉब्लेम बघू. त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला पोस्ट करतो YouTubeचे चॅनलला. आता लक्ष द्या. याच्यामध्ये टोटल डायमेन्शन्स दिलेले आहेत कॉम्पोनंटचे. इथं क्लिअर नसतील तर मी दाखवतो. टोटल कॉम्पोनंटची जी हाईट दिसते ती 70 आहे फ्रेंड्स. या इन्क्लाइंड पोर्शनची टोटल हाईट आहे 16 हा पोर्शन. ठीक आहे. या एल शेपची टोटल बेसची हाईट आहे 20 फ्रेंड्स. ठीक आहे. त्यानंतर इथं एक स्लॉट दिसतोय. ह्या स्लॉटची विड्थ आहे 40. आत एक स्लॉट दिसतोय त्याची विड्थ आहे 20. म्हणजे या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत, या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत 40 आहे आणि आतले दोन कॉर्नर आहेत ते 20 आहे. हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे हा तो आहे 15. हा पण 15 आहे फ्रेंड्स. हा 30 आहे. ओके. आउटसाइड सर्कलची रेडियस आहे R30 आणि इनसाइड सर्कलचा डायमीटर आहे याचा 530. सगळे डायमेन्शन्स मी ऑलमोस्ट समोर तुमच्या दिलेले आहेत कॉम्पोनंट मध्ये. लक्षात येते का बघा. ओके. लक्ष द्या. मी काय करतो, हा कॉम्पोनंट तुम्हाला देतो ऍज अ स्टडी म्हणून. सॉल्व्ह करता येतोय का बघा. परत डायमेन्शन सगळे दाखवलेले आहेत मी तर. कॉम्पोनंटची टॉप व्ह्यू मध्ये काढावी लागेल मित्र. हे बघ. हा ती बघा. तुम्हाला डायरेक्ट देत नाहीत, थोडस ट्रिकी टाकतात. रेडियस किती आहे R30. मग विड्थ किती असेल 60. हा हेच हेच एक्सपेक्टेड आहे. बरोबर बरोबर करेक्ट. मग तुम्हाला डायरेक्ट कुठली गोष्टी सहजासहजी सापडतील असं देत नाहीत. तुम्हाला शोधायला लावतात. काही गोष्टी देत नाहीत. लक्षात येते का बघा. म्हणजे विड्थ डायरेक्ट दिलेली नाही, पण तुम्हाला एक समजते की बाबा हे हाफ सर्कल आहे आणि हाफ सर्कलचा डायमीटर म्हणजेच विड्थ. मग रेडियस जर 30 असेल तर डायमीटर 60 म्हणजे टोटल विड्थ 60 आहे. हे समजायला पाहिजे. ठीक आहे. मग आपला हा फ्रंट व्ह्यू आहे. म्हणजे राईट साईडला लेंथ येईल फ्रेंड्स आणि लेफ्ट साईडला विड्थ येईल. मागच्या प्रॉब्लेमच्या बरोबर एक्झॅक्टली उलटा आहे. टॉप व्ह्यू मध्ये बघा, इथे एक तुम्हाला स्लॉट दिसतोय असा. हा स्लॉट. या स्लॉटची टोटल विड्थ 40 आहे या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत. आणि आतल्या दोन कॉर्नर जे दिसतात, आतले दोन कॉर्नर, याची विड्थ आहे 20 ही या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत. आणि जस्ट अ मिनिट. ओके. या कॉर्नर पासून हा कॉर्नर, या दोन फेसेस मधलं डिस्टन्स हे 15 आहे. 15 एक्झॅक्टली हे 15 आहे. बट हे कुठं 15 आहे टॉप व्ह्यू मध्ये. या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंतचं डिस्टन्स 30 आहे. 15 अधिक 15 कुठं टॉप व्ह्यू मध्ये. पण फ्रंट व्ह्यू मध्ये जर बघायला गेलं तर तो इन्क्लाइंड आहे फ्रेंड्स. म्हणजे हे डिस्टन्स ऍक्च्युअल फ्रंट व्ह्यू मध्ये 30 नाहीये. या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत 30 नाहीये. आता तुम्हाला हा हे साईड दिलेला आहे. म्हणजे या टॉप फेस पासून हा कॉर्नर खाली 16 mm खाली आहे. म्हणजे टोटल 70 मधनं 16 वजा केले, या टोटल 70 मधनं 16 वजा केले तर जे काय उरतील, म्हणजे मला वाटतंय 60 मधनं परत 6 गेले, 54 काहीतरी उरते. 54 ही हाईट असणार आहे इथनं इथपर्यंत. 54 बेस पासून हे 16 वजा करून, आणि तसंच तुम्हाला ड्रॉ करायला लागणार आहे. आणि मग या पर्टिक्युलर सरफेस वरती हा स्लॉट टॉप व्ह्यू मध्ये 15चा आहे. टॉप व्ह्यू मध्ये म्हणजे इथनं इथपर्यंत बघितलं तर 15 आहे, पण इथनं इथपर्यंत बघितलं तर तो 15 पेक्षा जास्त आहे फ्रेंड्स. लक्षात येते का बघा. डायमेन्शन्स नीट बघा. टोटल या कॉर्नर पासून या दोन फेसेस मधलं डिस्टन्स टॉप व्ह्यू मध्ये 15, हे टोटल 30. टॉप व्ह्यू मध्ये 30 आहे, म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये ते 30 पेक्षा जास्त आहे. हे 30 पेक्षा जास्त आहे. बेसला 30 घेऊ शकताय तुम्ही. परत एक हाफ सर्कल. म्हणजे आता जो प्रॉब्लेम सोडवला तशाच पद्धतीचं काहीतरी आहे, फक्त इन्क्लाइंड पोर्शन इकडे आहे बघा. हा तुम्ही फार सोपा प्रॉब्लेम आहे. एल शेप आहे. मी आता सुद्धा तुम्हाला याचा फ्री हँड ड्रॉ करू शकतो. हवं तर फ्री हँड मी 2 मिनिटात तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो याचा फ्री हँड कसा येईल. हे बघा. आता जे मी करायला जाणार आहे फ्रेंड्स, आता मी तुमच्या साईडला एक फ्री हँड ड्रॉ करेन इथंच. कुठलाही डायमेन्शन घेत नाही बघा. बट कसं दिसेल, कॉम्पोनंट कसा दिसेल तो मी तुम्हाला दाखवतो. हे जर तुम्हाला जमलं, मी जे करायला लागलोय, व्हॉट एव्हर आय एम डुईंग राईट नाव, हे जर तुम्हाला जमलं
तर मग विषय संपला. हे तुमच्या डोक्यात तयार व्हायला पाहिजे फ्रेंड्स. आता मी सुद्धा तुमच्या समोर जे ड्रॉ करावलंय ते सगळं फ्री हँड स्केच आहे. फ्री हँड स्केच नावाचा चॅप्टर तुम्हाला सेकंड इयरला आहे. मशीन ड्रॉइंग नावाचा एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आहेत. प्रोसिजर सांगत नाही, बट आन्सर सांगतो. अँगल दिलेलंच नाही मित्र इथं. हे बघ, ह्या दोन कॉर्नर मधलं अंतर 40 आहे आणि ह्या दोन कॉर्नर मधलं अंतर 20 आहे टॉप व्ह्यू मध्ये. आणि ह्या दोन लाईन मधलं जर ही उभी लाईन म्हटलं तर यांच्यातलं अंतर 15 आहे. मग इथं अँगल टाकायची गरजच नाही. इथं जर तुम्ही सेंटर लाईन घेतली बघा, अशी जर सेंटर लाईन घेतली तर ती अशी जाईल वर. ठीक आहे. मग काय करायचं आहे, हिथनं टोटल या दोन कॉर्नर मधलं अंतर किती आहे, हे जे दिसतंय 20 आहे. 20 म्हणजे इकडं 10, इकडं 10, 10 10, इथनं 10, इथनं 10. आणि हे जर असं घेतला प्रोजेक्ट करून तर इथं बेसला काय असेल बघा, लक्ष द्या. हे डिस्टन्स जे दिसतंय हे 15 आहे, इथं 15. आपला ओरिजिन इथं आहे फ्रेंड्स, इथं तुमचा ओ असणार आहे. हे असं 30-30. इथं एक हाफ सर्कल, सॉरी कंप्लीट सर्कल लाईक दिस. मागचा एक असा प्रॉब्लेम घेतला होता ज्याच्यामध्ये अँगल दिला होता. आता अँगल दिलेला नाही म्हणजे सोपं झालंय काम. असा तुमचा कंपोनंट असेल. ह्या दोन पॉइंट मधलं या दोन पॉइंट मधलं अंतर आहे 40. म्हणजे हे 20, हे 20. सेंटर लाईनच्या इकडे 20 टाकायचं, इकडे 20 टाक. तसंच सेंटर लाईनच्या इकडे 10, इकडे 10 टाकलं की हे दोन कॉर्नर डायरेक्ट मिळतात. आणि ह्या दोन लाईन मधलं अंतर, हे अंतर आपल्याकडे नाही आहे इथलं, बट टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर 15 आहे. म्हणजे इथलं अंतर 15 आहे. मग या कॉर्नर पासून 15 वर या, इथनं वर जावा, हा पॉईंट मिळेल. इथनं अशी एक लाईन ड्रॉ करा, ह्या दोन लाईन ड्रॉ केल्या, ही सेंटर लाईन ड्रॉ करा अशी. ही जी सेंटर लाईन घेतली इथं इंटरसेक्ट होते. सेंटर लाईन अशीच एक्सटेंड करून घ्या. सेंटर लाईनच्या लेफ्टला 20%, राईटला 20% ह्या लाईनवरती ही जी घेतलेली आहे, इथनं 15 mm इकडे जावा, वर जावा, इकडे जावा. आणि ही सेंटर लाईन अशी काहीतरी जाईल. सेंटर लाईनच्या इकडे 10, इकडे 10. म्हणजे हे दोन कॉर्नर, इथून 10, इथून 10. आणि इकडं 20 आणि इकडं 20, कारण हे टोटल 40. समजलं का काय केलंय? हॅलो. हे जे मी केलं ना फ्रेंड्स, हे तुम्हाला जमलं. एंड काय येणार आहे हे माहित झालं तर तुम्हाला ड्रॉ करायला फार. मी आता माझं परत इमॅजिनेशन आहे, माझ्याकडे कुठे आन्सर नाही, बट हे मला कसं असणार आहे हे लगेच समजलं. असं तुमचं तयार व्हायला पाहिजे. कोपऱ्यात जरी तुम्हाला फ्री हँड स्केच ड्रॉ करता आलं, असं आन्सर येईल. आता हा प्रॉब्लेम मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतो की तुम्ही सोडवायला पाहिजे. लक्षात येते का? बघा, पुढच्या आपण प्रॅक्टिकलला काय करू, दुसरा प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. आणि बघा, नेक्स्ट लेक्चर पासून थोडंफार रिव्हिजन चालू करू आपण. एक एक प्रॉब्लेम सोडवायला चालू करू. कशाचे? डेव्हलपमेंट आहे, सेक्शन ऑफ सॉलिड आहे, ऑर्थोग्राफिक्स आहे. आयसोला एवढे सफिशियंट आहेत असं मला वाटतं. कितीही प्रॉब्लेम सोडवले, कारण आयसो आणि ऑर्थो दोन चॅप्टर असे आहेत ज्याच्यामध्ये कुठल्याच क्वेश्चन मध्ये सिमिलॅरिटी नसते. ह्याला आता बघा, जर मी इथं रिप टाकली, इथं अशी रिप टाकली तर इथं व्ह्यू चेंज होतो. इथं समजा खाली स्लॉट टाकला, व्ह्यू चेंज होतो. लक्षात येते का? बघा,
म्हणजे तुम्हाला काहीही करता येते डेव्हलपमेंट, ह्यात चेंजेस करायचं. म्हणजे मी हा क्वेश्चन देऊन फक्त एक रिप टाकली तर तुम्ही म्हणणार सर असला प्रश्नच झाला नाही आमचा. असं आहे. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. दुपारी प्रॅक्टिकलला आपण बघू. प्रॅक्टिकलला एखादा प्रॉब्लेम बघूया आणि आयसोमेट्रिक इथं आज आपण थांबू. ठीक आहे. थँक्यू. कोणाचं काय डाऊट असेल तर विचारा आता जो मी सांगितलं त्याच्यात. हा ठीक आहे. पाठवतो. ओके. थँक्यू. सेम टू यू.